शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि उदय सामंतांमध्ये भेट। कालच ठाकरेंचे खासदार असलेले नागेश आष्टीकर यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। आगामी विधान परिषद निवडणूक यावर महामंडळ चर्चा। तर बावनकुळे, महाजन, उदय सामंत, भुजबळ यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित। केंद्र सरकारच्या आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना। एअर इंडियाच्या नियमित फ्लाईटने शिंदे दिल्लीला पोहोचले। तर दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाचा वापर न करण्याचा शिंदेंचा निर्णय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली। उद्या संध्याकाळी 6 वाजता ही बैठक। पक्षात सुरू असलेल्या कलहामुळे या बैठकीला विशेष महत्त्व। पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढणार। भाजपने पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती। जागेसाठी भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त। उल्हासनगरच्या विकासासाठी रंधनवनवर बैठक। पप्पू कलानी, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 2 तास चर्चा। उल्हासनगरला स्वतंत्र पाणी पुरवठा, 100 बसेस आणि 420 बेडचे नवे रुग्णालय। बैठकीमध्ये मोठे निर्णय। बंधू अशोक खरातचा ईडीच्या पथकानं घेतला ताबा। नाशिक पोलिसांनी खरातला सकाळी मुंबईमध्ये आणलं, त्यानंतर कोर्टात हजर करत ईडीकडे ताबा दिला। खरातला उद्या पुन्हा रिमांडसाठी कोर्टामध्ये हजर करणार अशी देखील माहिती। कोट्यवधींच्या मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई। मुंबईच्या तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या चौकशीचे आदेश। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये मोठी कारवाई। आज सत्र न्यायालयामध्ये 5000 पानांचं दोषारोप पत्र दाखल होईल। पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी धडाकेबाज कामगिरी केली। रशिया युक्रेन युद्ध, हॉर्मुझच्या संकटातही इंधन दर स्थिर। केंद्र सरकारचा इंधन दराबाबत हा दावा। विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कातही प्रति लिटर 10 रुपयांची कपात। पेट्रोल महाग असण्यामागे राज्य सरकारचा व्हॅट मोठा घटक। केंद्र सरकारचे महाग इंधनासंदर्भात हे मत। मुंबईमधील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम। नोटीस न देता कारवाई केली, स्थानिकांचा हा आरोप।